श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात 24व्या पिफमध्ये ज्येष्ठ अभिनेते बिस्वजीत चॅटर्जी, फरीदा जलाल आणि आशा काळे यांचा पिफ डिस्टिंग्विश अवॉर्ड देऊन होणार सन्मान. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचं पुण्यात आयोजन. पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या मूर्तीचं मूळ स्वरूप पुन्हा प्राप्त आणि न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा स्थापना दिन रात्रशाळेच्या अनोख्या उपक्रमानं साजरा. पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित करण्यात येणारा 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ 2026 यंदा 15 ते 22 जानेवारी या कालावधीत होणार असून यामध्ये दिले जाणारे पुरस्कार, मराठी चित्रपट स्पर्धा, कार्यशाळा यांची घोषणा पिफचे अध्यक्ष आणि संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते बिस्वजीत चॅटर्जी, ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल आणि ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा पिफ डिस्टिंग्विश अवॉर्ड देऊन सन्मानित केलं जाणार आहे. ज्येष्ठ व्हायोलिन वादक आणि संगीतकार अमर हळदीपूर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार SD बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं. यावेळी मराठी चित्रपट स्पर्धेची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेचं परीक्षण आंतरराष्ट्रीय परीक्षकांकडून करण्यात येतं आणि विजेत्या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचं संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचं 5 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येतं. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील विविध संस्था संघटनांच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. या निमित्तानं कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये महाराष्ट्रासह देश परदेशातून 800 कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार सहभागी झाले होते. भिडेवाडा या विषयावर मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगीतिक पोवाडे, महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी, दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. अंगावर हिरवं पातळ, कपाळी कुंकवाची चिरी, हाती संविधान, ओठी सावित्री ज्योतीचा जागर करत सावित्रीबाईंच्या पेहरावात अवतरलेल्या अनेक विद्यार्थिनी, डोक्यावर फुले फेटा, अंगात कोट घालून महात्मा फुलेंच्या पेहरावात आलेले विद्यार्थी यांनी एकत्रितपणे संविधानाचा जागर करत या महोत्सवाची सांगता झाली. हा महोत्सव भरवण्यामागचा उद्देश सांगताना कवी विजय वडवेराव म्हणाले, ज्या पुण्यामध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं उत्तुंग कार्यकर्तृत्व घडलं, ज्या पुण्यातून संपूर्ण देशाला दिशा देईल असं कार्य त्यांच्याकडून घडलं, त्या पुण्यामध्ये आज त्यांच्या विचारांची काय अवस्था आहे आपण पाहतोय. तर या जगभर हा क्रांतिसूर्य आणि ज्ञानज्योतीच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी, जागर करण्यासाठी देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय भिडेवाडा कवी संमेलन घेतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचं आपण आयोजन करतो. वर्षभर आपण प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा फुले, फातिमाई शेख, वस्ताद लहुजी साळवे, मुक्ता सावळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान याचा जागर करत असतो. या पुण्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आजही पुणे हे फुलेंचंच आहे. या फुले फेस्टिवलचा मुख्य उद्देश असा आहे की फुले प्रेमी आणि संविधान दूत घडविणे. आता आंबेडकर चळवळ आणि फुले चळवळ यांचं जर मिश्रण केलं तर त्यातून काय निर्माण होईल, तर त्यातनं संविधान निर्माण होईल जे बाबासाहेबांनी निर्माण केले. मग या संविधानाचा देशातील, समाजातील, तळागाळातील वंचित, दुर्बल, शोषित, पीडित, कष्टकरी, कामगार, मजूर, शेतकरी या शेवटच्या घटकापर्यंत संविधान पोहोचलं पाहिजे. क्रांतिसूर्याचे विचार पोहोचले पाहिजे, ज्ञानज्योतीचे विचार पोहोचले पाहिजे. या सर्व कारणासाठी फुले प्रेमी आणि संविधान दूत आपण घडवण्यासाठी हा फेस्टिवल आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, तेलंगणा, केरळ, दिल्ली, आंध्र प्रदेश आणि दुबईवरून सुद्धा कुटुंब आले. ही माझ्या सगळी जिव्हाळीची माणसं, आम्ही यांना फुले प्रेमी परिवार म्हणतो की जी देशभरातून जोडले गेलेले आहेत. यावेळी उपस्थितांनी संविधानाची शपथ घेतली. भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष
धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्याचा निर्णय मंदिर समितीकडून नुकताच घेण्यात आला. त्यानुसार साधारण 900 किलो शेंदूर काढण्यात आला असून नागरिकांना मूर्तीचं मूळ स्वरूप पाहता यावं म्हणून 31 डिसेंबरपासून मूर्तीची पुनर्प्राणप्रतिष्ठापना करून मंदिर पुन्हा उघडण्यात आलं आहे. त्यानिमित्त 31 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीत सनई वादन, अथर्व शीर्ष पठण, ढोल ताशा वादन आणि कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मूळ मूर्ती मनमोहक आणि अतिशय प्रसन्न करणारी आहे. पुरातत्व विभाग या मूर्तीबाबत अधिक संशोधन करत आहे. महिनाभरात अहवाल प्राप्त झाल्यानंतर मूर्तीच्या इतिहासाबद्दल अधिक माहिती आपल्याला समजू शकेल, असं श्री कसबा गणपती मंदिराचे प्रमुख विश्वस्त विनायक ठकार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले, नमस्कार. हे पुण्याचं ग्रामदैवत साधारण 450 वर्षापेक्षा जुनं आहे आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ भोसले साहेबा जेव्हा पुण्यात लाल महालामध्ये वास्तव्यास आले ते साधारण 1637 साली. हे जे मंदिर आहे साधारण 1610 पासून अस्तित्वात होतं आणि जेव्हा हिंदू प्रथेप्रमाणे त्यांनी या गजाननाचे आशीर्वाद घेतले आणि ज्या पुण्यात गाढवाचा नांगर फिरून हे पुणे बेचिराग केलं होतं त्याच पुढ्यात त्यांनी सोन्याचा नांगर फिरून हे पुणे पुन्हा बसवलं. कसब्याच्या गणपतीचं नाव आहे जयती गजानन. साधारण 450 वर्षाची आमची परंपरा आहे. गेले 2-3 महिने असं लक्षात आलं की मूर्तीच्या अंगावरील शेंदूर निघत आहे असं लक्षात आल्यानंतर मंदिरातील विश्वस्त यांनी सगळ्या बाबतीत चर्चा केली. धार्मिक गुरुजी, पुरातत्व खातं यांच्याशी चर्चा करून शेंदूर काढण्याचा निर्णय घेतला आणि 15 डिसेंबर पासून मंदिर बंद होतं. तर या काळात संपूर्ण शेंदूर मूर्तीवरून काढला. साधारण 900 किलो शेंदूर निघाला आणि शेंदूर काढल्यानंतर आतमध्ये सोबत अशी 2 फूट उंचीची गजाननाची मूर्ती आढळून आली. त्याचा मूर्तीचं स्वरूप अतिशय सुरेख आहे आणि यासाठी आम्हाला पुरातत्व खातं, डॉक्टर विलास वहाणे, डेक्कन कॉलेजचे प्राचार्य कुलगुरू श्री जोशी साहेब आणि त्यांचे इतर सहकारी यांनी आम्हाला मोलाची मदत केली. पुण्यातील टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेचा स्थापना दिन नुकताच मोठ्या उत्साहात आणि एका अनोख्या उपक्रमानं साजरा करण्यात आला. 1 जानेवारी रोजी शाळा सुरू करायची म्हणून शाळेचे थोर संस्थापक सदस्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर यांनी 31 डिसेंबर 1879 रोजी रात्रभर शाळेत राहून शाळेची तयारी केली आणि 1 जानेवारी 1880 या दिवशी शाळा सुरू झाली. या प्रेरणेनं गेल्या 4 वर्षांपासून 31 डिसेंबरला शाळेत रात्रशाळा हा उपक्रम केला जातो. यावर्षी इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा आयोजित करण्यात आली होती. तसंच 9वीचे काही विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून समाविष्ट झाले होते. 31 डिसेंबरला सायंकाळी 5 ते 1 जानेवारीला सकाळी 7 या वेळेत विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. शाळेच्या वर्धापन दिनाचा फलक असलेले फुगे हवेत पाठवून शाला प्रमुख सुनीता राव यांनी रात्रशाळेचं औपचारिक उद्घाटन केलं. त्यानंतर मराठी भाषेतील गमतीदार खेळ, कथक नृत्य कलेचं सादरीकरण, बौद्धिक सत्र, आकाश निरीक्षण, खेळ, शेकोटी, पुस्तकांचं वाचन, चर्चा आणि सादरीकरण आणि प्राणायाम यासारख्या उपक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. शाला समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी पहाटे 2 ते 4 या वेळेत आवर्जून उपस्थित राहत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. या उपक्रमाविषयी बोलताना अमित कुलकर्णी म्हणाले, 147 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लोकमान्य टिळक, आगरकर आणि त्यांचे सहकारी राष्ट्रीय शिक्षण मुलांना मिळावे या ध्येयाने प्रेरित झाले होते. 31 डिसेंबरच्या रात्री न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी स्वच्छता सुरू केली. रात्री उशीर झाला म्हणून तिथेच झोपले आणि सकाळी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळा सुरू झाली. हा प्रेरक प्रसंग न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी गेले 5 वर्ष रात्रशाळा चालवून स्मरण करत आहेत. ह्या उपक्रमाचा खोलवर परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. निस्वार्थपणे समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते. आम्ही डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षकांचे ऋणी आहोत की ते असे अभिनव उपक्रम घेत आहेत.
धन्यवाद. या उपक्रमाच्या आयोजनाविषयी न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक विनायक रामदासी यांनी अधिक माहिती दिली. संस्थापकांच्या प्रेरणेतून गेल्या 4 वर्षापासून रात्रशाळा हा उपक्रम शाळेमध्ये सुरू केलेला आहे. यामध्ये 31 डिसेंबरच्या रात्री एखाद्या इयत्तेपुरती रात्रशाळा भरवण्यात येते. गमतीदार खेळ, कलेचे सादरीकरण, बौद्धिक सत्र, रात्रीचे आकाश निरीक्षण, शेकोटी, पुस्तकांवर वाचन, चर्चा व सादरीकरण अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पण त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा प्रकर्षाने मला सांगावासा वाटतो. यामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो. शाळेमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्याने प्रत्येकाशी संवाद साधला जात नाही. रात्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट करून विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो. अशा संवादातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातले नाते दृढ होत जाते. विद्यार्थ्यांच्या नक्की अडचणी काय आहेत, त्याच्या घरच्या जबाबदाऱ्या काय आहेत, घरी काय अडचण आहे, या गोष्टी विद्यार्थी अगदी मनमोकळेपणाने शिक्षकांशी बोलतात आणि त्याचा उपयोग अध्यापन करताना शिक्षकांना होतो. या रात्रशाळेला काही पालकांनी देखील आवर्जून भेट दिली. उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांना खाऊ वाटून पालकांनी देखील आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या माई परिवारातर्फे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी पुण्यात यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार एकलव्य बालशिक्षण आणि आरोग्य न्यासाच्या अध्यक्ष रेणुताई गावस्कर यांना तर बुलढाण्यातील सेवा संकल्प प्रतिष्ठान या संस्थेला प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी माईंच्या खडतर प्रवासाची गोष्ट उलगडून सांगणारा चिंधीची गोष्ट या माई पब्लिकेशन्सनं तयार केलेल्या बालकथा संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. पुण्याजवळ कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारी या दिवशी साजऱ्या झालेल्या शौर्य दिनानिमित्त लाखो अनुयायांनी विजय स्तंभाला अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार तसंच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही कोरेगाव भीमा इथं जाऊन विजय स्तंभाला अभिवादन केलं. अभिवादन सोहळ्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्र्यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. जिल्हा प्रशासनानं केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री पवार तसंच प्रकाश आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केलं. श्री देशमुख महाराज फाउंडेशनच्या वतीनं परमपूज्य श्री गंगाधर स्वामी यांच्या 19व्या समाधी सोहळ्यानिमित्त देशी गायींच्या प्रजातीबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात प्रथमच गौकथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा सोहळा 8 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत होणार आहे. वर्धमान संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा बालेघाटे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. या सप्ताहात गौसेवा करणाऱ्या संस्था आणि गोरक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसंच देशी गायींच्या विविध प्रजातींचं प्रदर्शन भरवण्यात येणार असून त्याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे. पुण्यातील आयुर्वेदाचार्य डॉक्टर हरीश पाटणकर यांना बंगळुरूमध्ये पार पडलेल्या 2ऱ्या जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषदेत प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय आयुर्वेद रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. कन्नड अभिनेते आणि रंगभूमी दिग्दर्शक प्रकाश बेलवाडी यांच्या हस्ते डॉक्टर पाटणकर यांना सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर पाटणकर यांना आयुर्वेदीय चिकित्सक, संशोधन आणि अध्यापन क्षेत्रातील अनेक दशकांच्या योगदानाबद्दल तसंच शुद्ध आणि पारंपरिक आयुर्वेदाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन प्रसाद पाठक, भूषण राजगुरू, सीमा चोरडिया, शिवराज सणस, नितीन जळूकर आणि सुहास देशपांडे. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.